देखणी छम छम चांदनी नभातुनी मोरनी देखणी सुंदर चांदनी नभातुनी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही VPN वगैरे कनेक्ट करून आपलं CapCut Pro ओपन करायचं. जर CapCut Pro तुमच्या ह्याच्यात चालत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सिम्पली तर काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे, फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे. आजचा व्हिडिओ पण खूप छान आणि सुंदर झाला आहे. सगळ्यांनी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण नक्की करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, ठीक आहे. आता अशा प्रकारे काय करायचे, फोटो घ्यायचे आणि फोटोची लेअरला अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत व्हिडिओचा सुरुवातीला यायचे, इथं ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा. आणि तर मी तुम्हाला इथं एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिलेला आहे, हा अशा प्रकारे घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आणि नंतर इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्ही एक्स्ट्रा व्हिडिओवरती क्लिक करून याच्यावरचं गाणं जे आहे ते खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे. आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 1 बीट 2 नाव दिसतील, जसे की इथं बीट 1 नाव आहे मागे या ठिकाणी थोडंसं इथं थांबायचं आहे. नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. परत बीट 2 जिथं नाव असेल तिथं थांबायचे, स्प्लिट करायचं. अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही बीटप्रमाणे तुम्ही तुमचा जो काही वरचा मेन फोटो आहे तर त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे. तर मी काय करतो, पटापट स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो, आता जेवढी सगळे बीटमार्क होते तर त्याप्रमाणे मी फोटो स्प्लिट केलेले बघू शकता. नंतर काय करायचे, इथून आता या व्हिडिओच्या शेवटी यायचे, जो फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. अशा प्रकारे एवढं करून घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डायरेक्ट डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. एवढंच करून घ्यायचे. नंतर काय करायचं, आता एक एक करून सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचा. कारण की आता इथं हे सगळे सेम फोटो आहेत. तर काय करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे आणि याच्या जागेवरती तुम्हाला जे दुसरे फोटो लावायचे असतील ते सिम्पल अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे, पटापट. तर मी काय करतो, पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, ठीक आहे. मग बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, इथून बघू शकता वेगवेगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. नंतर काय करायचे, तुम्हाला आता इथं सुरुवातीला यायचे, ठीक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर आता हा 1 नंबर 2 नंबरचा फोटो सोडून 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून 0 ऑपिसिटी करायची याची, ठीक आहे. आता काय करायचं, आता हे 3 नंबरचा फोटोचं जी काही ऑपिसिटी तर याला पूर्ण 0 केल्यानंतर आता पुढे यायचे 4 नंबर 5 नंबर 6 नंबरचा फोटोवरती यायचे आणि याचं पण तुम्ही काय करायचं, ऑपिसिटी पूर्ण 0 करून टाकायचे, ठीक आहे, 6 नंबरचे पण, ठीक आहे. तर इथून काय करायचं, तुम्ही हे 2 यांची ऑपिसिटी कमी करून टाकायची, ठीक आहे, 3 नंबरचा आणि 6 नंबरचा फोटोची. आता एवढं झाल्यावर काय करायचं, परत तुम्ही आता हा 3 नंबरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे 2 लॅरिस पेनचे दिलेले, तर हे एक एक घ्यायचे. अशा प्रकारे या फोटोवरती लावून घ्यायची आणि याची रेस तुम्ही म्हणजे वाढून घ्यायची, झूम करून घ्यायचे, ठीक आहे. परत 6 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, इथून सेम अशा प्रकारे लॅरिस पेनचे घ्यायचे आणि हिला पण तुम्ही झूम करून घ्यायचे आणि याची पण लेअर तुम्ही कमी करून घ्यायचे, ठीक आहे. आता एवढं झालं. आता काय करायचं, परत तुम्ही आता मी तुम्हाला आधी व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावायला सांगेल, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू, ठीक आहे. आता तुम्ही एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, फॅन्टम अशा प्रकारे सर्च करायचे, ठीक आहे. फॅन्टम स्लाईड, ठीक आहे, स्लाईड हे तुम्ही सर्च करायचं, ठीक आहे. आणि इथून तुम्ही काय करायचे,
हा फोटो घेऊन घ्यायचे आणि बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे हा व्हिडिओ इफेक्ट लागलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं, हा व्हिडिओ इफेक्ट काय करायचं, इथून डुप्लिकेट करून घ्यायचे आणि पुढचा 3 नंबरचा फोटो सोडून 4 नंबरचा फोटोच्या स्टार्टिंग पासून तर अशा प्रकारे इथं लावून घ्यायचे. 4 नंबरचा 5 नंबरचा फोटोला बसायला पाहिजे अशा प्रकारे. ठीक आहे. बघू शकता किती छान प्रकारे इथून लागून गेलेले हा व्हिडिओ इफेक्ट. ठीक आहे. आता काय करायचे, नंतर आता पुढे यायचे. आता अशा प्रकारे पुढे चालायचे. आपल्याला आता डायरेक्ट 11 नंबरच्या फोटोवरती यावं लागेल. ठीक आहे. पुढचा हा 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, आता हा 11 नंबरचा. ठीक आहे. आता याच्यात स्टार्टिंगला यायचे, व्हिडिओ पेजमध्ये यायचे आणि इथून काय करायचे, एक्सप्लोडिंग अशा प्रकारे सर्च करायचे. एक्सप्लोडिंग हे आणि लिक्विड. ठीक आहे. एक्सप्लोडिंग लिक्विड सर्च करायचे आणि तुम्ही काय करायचे, हा व्हिडिओ पेज घ्यायचे आणि याची लेअर काय करायची, हे शेवटचे 3 फोटो सोडून मागच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे. परत तुम्ही आता 12 नंबरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायची, हा 11 नंबरचा आहे म्हणजे याच्या पुढचा 12 नंबरचा. परत तिथून तुम्ही काय करायचे, वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, फिक्सेड अशा प्रकारे फॅन्टम अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे. ठीक आहे. आणि इथून हा घेऊन घ्यायचे, इथून व्हिडिओ पेज. ठीक आहे. आणि याचे रेस पण तुम्ही शेवटचे 3 फोटो सोडून इथेपर्यंत लावून घ्यायचे. आता एवढं झालं. आता ॲनिमेशन वगैरे लावू. त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे. परत आता फोटोचा आता काय करायचं, आता आपण लॅरिक्सला ॲनिमेशन लावून घेऊ. त्यासाठी काय करायचं, ओव्हरलेमध्ये यायचे, म्हणजे इथं बाजूला कुठे क्लिक करून इथं लॅरिक्स दिसून जाईल तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि इथं वरती सर्चिंगमध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे स्क्वेअर इन हे सर्च करायचे. ठीक आहे. आता इथं बघू शकता, इथं हा स्क्वेअर इन नावाचं ॲनिमेशन आलेलं आहे. याची रेस खालचे फुल ठेवायचे आणि इथून लावून घ्यायचे. शेप हाच ॲनिमेशन तुम्ही पुढचे जे काही लॅरिक्स आहे तरीला इथून लावून घ्यायचे. इथं वरती सर्चिंगमध्ये स्क्वेअर इन सर्च करायचे आणि तर येऊन जाईल, हा लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे 2 PNG हे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. आता स्टार्टिंगचं तर काही काम नाही आपल्याला लावायचं. आता हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत इथं 4, तर यांना काय करायचे, तो ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे, इथून फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. हावाला सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या, वरती सर्च करायचे, नंतर हा ॲनिमेशन सापडून जाईल. तर हे जे काही 4 फोटो आहेत पुढचे आपले, तर 7 नंबरपासून तर 9 नंबरपर्यंत, तर यांना तुम्ही फ्लॅश इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. आता हा 6, 7, 8, 9, 10 नंबरपर्यंत. ठीक आहे. आता पुढचा 11 नंबरचा फोटोवरती क्लिक करून परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डायनॅमिक कॉम्पोसाईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इनमधून सापडत नसेल तर स्पेलिंग सर्च करायचे, सापडून जाईल. आता बाकी जेवढी फोटो आहेत, फक्त शेवटचे 3 फोटो सोडून बाकी जेवढी फोटो आहेत मित्रांनो, तर यांना काय करायचे, रॉक होरिझॉन्टल नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे यायचे आणि तो रॉक होरिझॉन्टल नावाचे ॲनिमेशन घ्यायचे. खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पटापट तुम्ही काय करायचे, फक्त आता शेवटचे 3 फोटो सोडायचे ना, बाकी सगळ्या फोटोंना हा रॉक होरिझॉन्टली नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असंच नवीन नवीन एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती एडिटिंगचा पाहिजे आहे ते पण मला कमेंट्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या गाण्यावरती आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून लवकरात लवकर कमेंट्स करा. जेवढ्या लवकर तुम्ही ट्रेंडिंग गाण्याचे कमेंट्स करणार तेवढ्या लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत जातील. ठीक आहे. आता इथून बघू शकता, रॉक होरिझॉन्टल नावाचे इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेले आहेत हे बाकी सगळे फोटोंना. ठीक आहे. आता पुढचे जे काही 3 फोटो मित्रांनो, तर यांना काय करायचे, पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून. ठीक आहे. तर इथून काय करायचे, पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे कॉम्बोमध्ये आहे, तर पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. सापडत नसेल तर सर्च करायचे. ठीक आहे. आता इथं बघू शकता किती छान प्रकारे आता आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. तुम्हाला इमोजी PNG वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे. ठीक आहे. क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर खालचे रेस फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटी डिव्हाइस या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.